प्रकटीकरण 2रा अध्याय आणि कारण इस्रायल नावाची ती शक्ती आपल्याला पंजकी बनवते आणि काय कर्म करण्यात व मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यात माझ्या दासानं शिकून ठेवते तिला तू तसे करू दे. पुढे अजून तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या दास कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. पहा, मी तिला अंतरुणावर ठेवून टाकलं आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांना तिने शिकवलेल्या कृत्याबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाहिजे. मी तिच्या मुलाबाळांना शिवे मागे म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतःकरणे याची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. नाही तर पाहायला मिळतं की इथं तो काय तो दाखवत आहे की तरी माझ्याजवळ तुझ्या विरुद्ध हे आहे की जी इस्बेल स्त्री आपणाला भविष्यवादीन किंवा संदेष्टी म्हणते आणि माझ्या दासांना जार कर्म करायला मूर्तीला अर्पिलेले पदार्थ खाव्यास शिकवून भुलवते, तसे तिला तू तसे करू देतोस. या वचनामध्ये आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे इस्बेल ही जी उपमा आहे ते रूपक आहे, हे मंडळांना वापरलेलं ते रूपक आहे. मंडळामधील काय मंडळ्या अशा आहेत की त्या इस्बेलीच्या प्रमाणे जार कर्म, दोन महत्वाचे बाब आहेत, जार कर्म आणि व्यभिचार. जार कर्मामध्ये आम्हाला पाहायला मिळते की एका जिवंत देवाला सोडून जो कोणी अन्य देवतांच्या नाही लागतो किंवा त्या अन्य देवताची पूजा करतो, तर त्यासाठी दुसरा तो शब्द आलेला आहे, तो जार कर्म. एका जिवंत देवाला सोडून अन्य दुसऱ्या देवतांच्या नादी जो लागतो त्या व्यक्तीला जार कर्म केलं असं म्हणतात. व्यभिचाराची व्याख्या समानतेमध्ये पाहायला मिळते की आपल्या स्वतःच्या नवऱ्याला सोडून, पतीला सोडून दुसऱ्या व्यक्ती संगती संबंध जोडते, त्याला व्यभिचार हा शब्द जो आहे तिथं पाहायला मिळतो. परंतु इथं इजबिलीच्या बाबतीत, त्या मंडळांच्या बाबतीत इथं तो दाखवते की इजबिली सारखे जे काय आहे की स्त्री जी आहे स्वतःला संदेष्टी बनवते किंवा भविष्यवादी समजते आणि माझ्या दासांना सेवकांना जार कर्म कराव्यास आणि मूर्तीला अर्पणलेले पदार्थ खाव्यास भुलवून ह्या गोष्टी जे काय की ते करायला शिकवते आणि तसं तू करू देतेस. इथं आम्हाला पाहायला मिळतंय की ह्या लेंथ मधील जे काय की 40 दिवसाचा आपल्या ह्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपला दुसरा प्रश्न जो आहे की लेंथ मधील 40 दिवसाचे जे उपवास व त्या उपवासाची जाहीरनामाची सुरुवात मंडळी युगाच्या सुरू होण्याआधी ख्रिस्तापूर्वी कोणी व कोणाच्या स्मरणात व कधीपासून सुरू झालेली आहे. मोठा प्रश्न आहे, सखोल प्रश्न आहे. पूर्ण आमच्या जवळ ह्याचे जे काय की पुरावे, इतिहासामधले पुरावे उपलब्ध असणं गरजेचं राहतं. आता इथं विस्तारित करत असताना आपण त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करूया. लेंथ म्हणजे बाबतीत आम्ही पाहिलं, लेंथ म्हणजे अर्थात जे काय की 40 दिवसाची उपवास धरून जे काय की धरणं त्याला लेंथ हा शब्द तिथं जो वापरलेला आहे सर्वसाधारण शब्द तो पाहायला मिळतो. आणि लेंथ हा जो आहे की रोमन कॅथलिकच्या जे काय की लॅटिन भाषेतील तो शब्द आलेला पाहायला मिळतो. बहुतेक करून उपवासाचा कालावधी, लेंथ याचा अर्थ उपवासाचा कालावधी. त्या महिन्यातील येणारे जे काय की सर्व रविवार सोडून 40 दिवस फक्त जे काय की तो उपवास केला जातो. अर्थात 40 जे काय आहे की 40 आणि ते 4 रविवार किंवा 5 रविवार मिळून असे 45 किंवा 46 दिवसाचे तो लेंथ आहे. परंतु हा लेंथ मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की रविवार सोडतात, ते रविवार धरत नाही. रविवार का सोडतात त्याचं कारण आहे. रविवारचा अर्थ आम्हाला पाहायला मिळतो की तो रविवारचा जो दिवस असतो तो त्यांच्या जे काय आहे की सूर्याचा दिवस जो आहे तो आहे. अर्थात त्या सूर्याच्या देवताची उपासना करीत असताना जे काय की त्या दिवशी ते उपवास करत नाही. जसं ख्रिस्ती लोक 25 डिसेंबरला उपवास करत नाही तसं. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला उपवास धरायची गोडी आहे, आवड आहे, तर जे काय आहे की एक तर 25 तारखेचा रविवार
आणि पुनरुत्थानाचा जो संडे आहे त्या पुनरुत्थान संडेच्या दिवशी उपवास धरायचा कडकडून. किती तोंडाला पाणी आलं तरी ते गिळायचं नाही. जे काय की यहुदी जे काय की उपासाप्रमाणे ते काय शिजत असताना, काय होत असताना, जेवण तयार होत असताना किती चांगला जरी वास आला, जरी तोंडात ते पाणी आलं तर ते पाणी गिळायचं नाही. कारण उपवास करत आहे ना तुम्ही. कारण उपवास करत असताना जे काय की आम्हाला पाहायला मिळते की काय काय धर्मामध्ये जे काय की हुक्का की गिळत नाही. इतका कडक उपवास धरतात काय काय जण. आता हा जे काय की ह्या 40 दिवसामध्ये जे काय जे उपवास आहे त्या उपवासाचे जे काय की, परंतु हे 40 दिवस मुळात कुठून व कोणाच्या स्मरणात केले जात होते या मुद्द्याकडे पहिला प्रश्न आहे. कुठून कोणाच्या स्मरणात हे उपवास केले जात होते, याचा मूळ जो इतिहास काय आहे, याचा बेसिकली मूळ इतिहास काय आहे, यामध्ये जे काय की आम्हाला पाहायला मिळते की पहिल्या इतिहासाची नोंद आम्हाला पाहायला मिळते. एक इजबेल राणीच्या पवित्र शास्त्रातील इजबेल राणीच्या बाबतीत इजबेल राणीने जे काय की त्या उपवासाचा जे काही घोषणा किंवा जाहीरनामा तो तिथं परत केलेला होता, तिचा निजी स्वार्थ साधण्यासाठी, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी. ह्या 40 दिवसाच्या उपवासामध्ये सूर्याची उपासना सर्वांनी करायची सक्त हुकूम होता. परंतु आम्हाला तिथं पाहायला मिळते की तिच्या मागे तो जो काही द्राक्षमळा होता, तो द्राक्षमळा हस्तगत करायचा होता म्हणून. आणि आम्हाला पाहायला मिळते की पहिले राजे जे काय की 16वा अध्याय आणि 31 आणि 32 या वचनामधील ज्या काही त्या गोष्टीमध्ये पाहायला मिळतं, त्या इजबेल राणीचा जो काही उपवासाचा जाहीरनामा होता त्या बाबतीत तिथं जे काय की पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. वास्तविक जे काय आहे की इजबेल या जे काय की उपवासाचा जाहीरनामा हा शब्द ती वापरते किंवा घोषणा, हे पाहणं जरुरी आहे. पवित्र शास्त्रामध्ये या बाबतीत माहिती पाहायला मिळते. इजबेल राणी ही बाल देवताची याजिका किंवा पुजारणी होती. बाल देवत जे होतं त्याची पुजारणी किंवा जी काही पूजा करणारी होती. आणि त्याचा रेफर आम्हाला पाहायला मिळतो की पहिले राजे 16वा अध्याय 31 ते 32 वचनामध्ये जे काय की तो भाग तिथं पाहायला मिळतो. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळते की ही इजबेल राणी ही जे काय की उपवासाची घोषणा किंवा जाहीरनामा हा जवळजवळ ख्रिस्तापूर्वी 874 ते 853 दरम्यान तिने काढलेला होता. म्हणजे आज किती वर्ष झाले? 853 पकडा ते ख्रिस्तापूर्वीचे आणि आजचे 2025. किती वर्ष झाले? कॅल्क्युलेशन करणारे शाळेचे आज पोरं एक बी नाहीये. जवळजवळ तीन जे काय की 3000 कालावधी, 3000 पर्यंतचा कालावधी. त्या कालावधीमधील ज्या गोष्टी ज्या तशा त्या होत्या त्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. परंतु यावेळेस आपण त्या इजबेल राणीच्या पुराव्यासाठी जे काय की जो पवित्र शास्त्राचा पुरावा आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करत आहे की पहिले राजे 16वा अध्याय आणि 31 आणि 32 वचन पाहूया. नाबाटाचा पुत्र यारोबाम याच्या पाप कर्माचे अनुकरण करणे ही शिल्लक गोष्ट आहे असे त्यांना वाटले. तेव्हा सिदोनियाचा राजा रेहोबाम याची कन्या इजबेल तिच्याशी लग्न केले आणि तो बाल मूर्तीचा सेवा व पूजा करू लागला. त्याने बालाचे एक भवन समृद्धी बांधले व त्यात बाल प्रकारचा एक वेदी बांधली. आहाबाने आशेराची मूर्तीची स्थापना केली आणि इस्रायलचा त्याला संताप अन्य जुदी कामे आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलच्या सर्व राजांनी आधी केली. आता त्या ह्याच्याकडे बघूया की त्या उपवासाच्या जाहीरनाम्याकडे जो उपवास त्यांनी करायला लावला होता त्याच्यामध्ये पुढं त्याच्यामध्येच त्या उपवासाच्या जाहीरनाम्याच्या बाबतीत जो द्राक्षमळा हस्तगत करायचा होता त्या हस्तमळ्याच्या बाबतीत पहिले राजे 21वा अध्याय आणि 9व वचन आणि 12 वचन. पहिले राजे 21वा अध्याय 9व वचन आणि 12 वचन. तिने पत्रास त्याप्रमाणे दिले. उपवासाच्या जाहीरनामा काढा व नाबोथात लोकांसमोर उच्च स्थानी बसवा
आणि 2 कदम उंची त्याच्यासमोर बसला. हा दुसरा पाहूया 12 वचनामधील 12-13 वचन. त्यांनी उपासाचा जाहीरनामा काढला आणि नाहुतास लोकांसमोर उच्चस्थानी बसविली. उपवासाचा जाहीरनामा काढला. उपवास करायचा सक्तीने करायचा आहे म्हणून. आणि तो जाहीरनामा करत असताना पुढे पाहायला मिळतं की तिला जे काय साध्य करून घ्यायचं होतं ते साध्य तिने जे काय की त्या उपवासाच्या नावाखाली जे काय की जाहीरनाम्याच्या उपवासाच्या नावाखाली तिने ते पूर्ण केलं जे काय की ते पाहायला मिळतं. आता इथं जे काय की हा जो भाग आहे तो भागामध्ये आम्ही पाहतो की पुढं ख्रिस्तापूर्वीच्या सेक्शन मध्ये बघितलं आपण 874 ते 853 कालावधीमध्ये ही बाब झालेली आहे. तीच बाब पुन्हा इथं आम्हाला पाहायला मिळते की पुढं इसवी सन 600 ते 900 मध्ये ते बाब पाहायला मिळते की पुढे जे काय की पोप ग्रेगरी वी याने इसवी सन 601 ते 900 दरम्यान जे काय की हे 40 दिवसाचे लेनचे उपवास व शुक्रवारचे उपवास जे कायची ही प्रथा सुरू केली. बाबेलमधील मूर्तीपूजेचे सर्व मोठे जे काही अधिकारपद किंवा सर्वात मोठा धर्मगुरू सुप्रीम पॉटिफ असे जे त्याला म्हणत होते, जगामध्ये सर्वात प्रथम मूर्तीपूजा ही बाबेलमध्ये ख्रिस्तापूर्वी 5000 ते 6000 वर्षाच्या आधीपासून सुरू होती. ती असून सैतानाची जे काय याची जागतिक सर्वात जे काय की पहिली बाबेल ही राजधानी ती होती. आणि पुढे पाहायला मिळते की इसवी सन मध्ये च्या कालावधीमध्ये हेच जे काय आहे की प्रमुख जे काय आहे की सुप्रीम पॉटिफ जे काय की धर्म अधिकारपद रोमच्या राजाला व त्यानंतर पोपला ती वारसाने मिळाली. अर्थात त्या काळामध्ये जे बायबलचा जो मुख्य धर्मगुरू होता, मुख्य याजक बाल देवताचा, त्याला ती सणत होती. ज्याप्रमाणे जसं आता बिशप म्हटलं जातं किंवा पोप म्हटलं जातं त्याप्रमाणे ही एक सनद त्या काळामध्ये जी काही सुप्रीम पॉटिफ म्हणून जी काही एक पद आहे ते मोठं अधिकारपद ती नंतर वारसाने रोमकडे ती आलेली पाहायला मिळते. आणि रोमकडे आल्यानंतर त्याचा इतिहास अवेलेबल आहे. हा इतिहास कसा कोणत्या प्रकारचा आहे आपल्या गुगलमध्ये देखील आपण ते काय की तो काढू शकता आणि त्यामधून ते काय की आपला जो अभ्यास तुम्ही करू शकता की हे जे मुख्य पद आहे बाबेल मधून रोमकडे कसं आलं वारसा त्याबद्दलचं तपशीलवार जे काय की तिथं पाहायला मिळतं. आणि पोपला जे काय की तो वारसाने तिथं जो आलेला तो आहे. पोपच्या आज्ञेवरून हे शुक्रवारचा उपवास व लेटिन दिवसाचे जे उपवास हे जाहीरनाम्याच्या द्वारे ते परत सुरू झालेले पाहायला मिळतात. बाबेलमधील सर्व मूर्तीपूजकाचे जे विधी व प्रथा हे रोम मध्ये जे काही ते तिथं पुन्हा जे काही चालू झालेले होते. आणि म्हणून रोम मध्ये ग्रीकचे एम्पर रोमचे साम्राज्यशाही लोक हे आम्हाला इथं पाहायला मिळतात की ते सूर्याची उपासना करणारे ते लोक ते ख्रिस्तापूर्वी पुन्हा अजून एक महत्वाचा मुद्दा ख्रिस्तापूर्वी जे आज इराक इराण म्हणतात सौदी अरब म्हणतात हे इसवी सन 500च्या नंतर मुस्लिम धर्म त्यांनी स्वीकारला. परंतु त्याच्या आधी नबुकदनेसर राजा असो किंवा कोरेस असो किंवा जे काही कोणते त्या काळातले जितके राजे होऊन गेले ते सर्व राजे आम्हाला पाहायला मिळतात. पारसी लोक ज्याला इराण म्हणतात ते सर्व जे त्या काळातले देशातले जे लोक होते हे लोक सूर्याची आणि अग्नीची उपासना करीत होते. सूर्याची आणि अग्नीची ते उपासना करीत होते. त्यांच्यामध्ये ती प्रथा होती की त्या प्रथेमध्ये आम्हाला पाहायला मिळते की सकाळी उठून सूर्याला जे काय की ते पाणीचं दर्शन म्हणून ते पाणी जे काय की ते खाली टाकत होते दर्शन सूर्यदर्शन म्हणून जे काय की. आणि हळूहळू त्या प्रथा सर्वीकडे जे काय की त्या पसरत गेल्या. आज आपल्या भारत देशामध्ये काही वेगवेगळ्या धर्मातील काही लोक आहेत ते देखील जे काय की त्या सूर्याची जे काय की ते उपासना करतात. ते आम्हाला सकाळच्या वेळेस जेव्हा ते सूर्याकडे पाहून जे काय की ते पाणी टाकतात तेव्हा ते माहिती पडतं की अरे सूर्याची उपासना करत आहे. अशा प्रकारे जे काय की यामध्ये आम्ही पाहतो की बाबेल मधून ती प्रथा चालू झाल्यामुळं जे काय की ती प्रथा पुढे बाबेलची प्रथा ते वारसा ह्या रोमकडे आला. आणि रोमननी जे काय की पुढे जे काय की तो त्यांच्या सर्व राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये ती प्रथा जी काय की ती चालू केलेली पाहायला मिळते. आणि ते उपवास धरण्यात जे काय की देखील त्यांनी जे काय की ते जाहीरनामा तो कंटिन्यू पुढे चालू केला. बाबेलमधील सर्व मूर्तीपूजा विधी व प्रथा या रोम मध्ये पुन्हा ते काय ते चालू झाल्या. अर्थात बाल म्हणजे सूर्यदेव म्हणजे त्याची पूजा ती तिथं जे काय की सुरू झाली. बालाची मूर्तीपूजा जी आहे ती पुन्हा तिथे चालू झाली.
वास्तविक सूर्य हे बालाचे एक प्रतीकदर्शक असं ते देखील आहे. यामध्ये सर्वात आधी बाल देव किंवा सूर्यदेव हे कोणास म्हटले जात होते, या प्रश्नाचं उत्तर शोधणं महत्वाचं आहे. त्या काळामध्ये ख्रिस्तापूर्वी 5 ते 6,000 वर्षाच्या आधी निम्रोदाच्या काळामध्ये, आकाश राणीच्या काळामध्ये, बाबेलचा बुरुज बांधण्याच्या टायमामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. बाबेल नगर जेव्हा बांधलं त्याने त्यावेळेस मध्ये जे काय आहे की हा बाल शब्द किंवा जे काही सूर्यदेव म्हणून कोणत्या व्यक्तीस संबोधलं जात होतं, इतिहास पाहणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीची माहिती शैतानाने जरी गुप्त ठेवलेली होती, परंतु कालांतराने ते जे काही रहस्य ते उघड करण्यात आलं आणि ती व्यक्ती पुढे जे काय की ती पुढे येऊन आपल्याला जे काय की ती पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळते की ह्या प्रकटीकरणामध्ये इस्बिलेच्या तत्वानुसार व रीतिरिवाजाप्रमाणे चालणाऱ्या मंडळीला जे काही की आम्हाला पाहायला मिळते की इस्बेल हा शब्द त्यांनी ते वापरलेला, तो जे काय की वापरलेला पाहायला मिळतं. ती मंडळी स्वतःला संदेशी म्हणून घेते, हे आम्हाला देखील प्रकटीकरण 3 जे काय की 2:20 मध्ये जे काही पाहायला मिळतं. आता आपण जे काय की त्याचा अजून जुन्या मागील काळाकडे जाऊया. इसवी सनाच्या मध्ये आम्ही आलो 800, 900, 600, 300 पासून तर 800, 900च्या ख्रिस्तापूर्वीच्या जे काय की 600, 700, 800च्या कालावधीपर्यंत आम्ही आलो. परंतु अजून त्याच्या मागचा काळ अजून देखील आम्ही पाहणं गरजेचं आहे. यामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की बाल हा देव किंवा सूर्यदेव हे कोणास म्हटले होते आणि त्याचे आई आणि वडिलांचे नाव काय होते. तो बाल यापुढे कोणत्या प्रकारच्या दर्शकाद्वारे तो प्रकट केलेला आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्या सर्वांचे उत्तर पाहायला मिळते की पुढील गोष्टीमध्ये समजल्यानंतर आम्हाला ते समजण्यास सोपं जाईल. आकाश राणी व निम्रोद, आकाश राणी ही त्या तम्मूजाची आई आणि निम्रोद जी आहे तो त्याचा जे काय की वडील जो होता, अर्थात आकाश राणीची जी आकाश राणी ही निम्रोदाची पत्नी ती होती आणि त्यांचा मुलगा जो होता तो तम्मूज होता. अर्थात तम्मूजाच्या आईचं नाव आकाश राणी किंवा सिमिरामिस हा तो शब्द आलेला आहे, पाहायला मिळतो इतिहासामध्ये. आणि तम्मूजाच्या वडिलांचं जे नाव आम्हाला पाहायला मिळतं की ते निम्रोद हा देखील जो भाग तिथं पाहायला मिळतो. तम्मूजाच्या मरणानंतर त्याला सूर्यदेव म्हणून जे काय की पुन्हा त्याचं अस्तित्व सुरू झालं. ज्याप्रमाणे येशू मसीहाला मेलेल्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर तो प्रभात तारा म्हणून ज्याप्रमाणे दर्शविलं जातं, त्याचप्रमाणे तम्मूजाला देखील तो मेलेल्यामधून उठलेल्याचं ते दर्शक म्हणून सूर्य तो आहे, हे दर्शक त्याचं आहे तम्मूजाचं. पुढे आम्हाला पाहायला मिळतं अजून गहन ज्या गोष्टी त्यातल्या सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टीमध्ये तम्मूजाचं जे काही की आम्हाला इथं तो जो काही तो पाहायला मिळतो त्याचं अस्तित्व सुरू झालं. त्यानंतर तम्मूजाला बाल देव देखील जे काही काही लोक म्हणू लागले काय काय राज्यामध्ये, देशामध्ये. वास्तविक आकाश राणीला तम्मूज हा मुलगा निम्रोदाकडून झालेला नव्हता. ज्याप्रमाणे मरियेला येशूचा जो बाळ जो आहे तो यौसेबाकडून झालेला नव्हता. महत्वाची डॉक्ट्रिन्स आहे. ज्याप्रमाणे मरियेला येशू हा जो मुलगा आहे, तो बाळ जो आहे तो यौसेबाकडून झालेला नव्हता. त्याची जी नक्कल ही ऍज इट इज नक्कल ख्रिस्तापूर्वी आम्हाला पाहायला मिळते की त्या आकाश राणी आणि जे काय की निम्रोदाने जे काय की ती नक्कल तिथं केलेली होती, त्याचा मूळ सूत्रधार जो होता तो सैतान होता. सैतानाच्या सामर्थ्याच्या द्वारे आकाश राणीला जे काय की तो एक मुलगा झाला तम्मूज. तम्मूजाचा शब्दाचा दुसरा अर्थ सोडविणारा. तम्मूजाचं चिन्ह आहे क्रॉस. तम्मूजाचं सिम्बॉल जो चिन्ह आहे ते क्रॉस आहे. यामध्ये देखील ज्या चित्रामध्ये देखील जे काय की शेवटच्या पानाच्या काय चित्रामध्ये देखील आम्हाला इथं पाहायला मिळतं की ते जे काही तम्मूज आहे
इथं पाहायला मिळते की सेमेरामिस इथं देखील जे आहे सेमेरामिस आहे. आणि या सेमेरामिस बरोबर जे काय की तिच्या जे काय हे कमरेजवळ किंवा तिने जे काय की त्या बाळ तम्मूज त्याचं जे आहे त्याला ते घेतलेलं पाहायला मिळतं. पुढे जे काय की अजून पुढे आम्हाला पाहायला मिळतंय की इजिप्शियन मध्ये जे काय की जो आहे आयसेस ग्रीक शब्द आलाय विथ जे काय की हॉर्स जे आहे ते इजिप्शियन मध्ये इजिप्त म्हणजे मिसरामधून ही जी काय आहे की तिथं जी मूर्तीपूजेचा भाग बाबेलचा तिथं गेला. तिथं देखील जे काय की ती प्रथा तिथं जे काय की ती चालू झाली. पुढे रोमच्या माध्यमातून आम्हाला इथं पाहायला मिळतं की इथं जे काय आहे की मरिया आहे आणि येशू ख्रिस्त आहे. मरिया आणि येशू ख्रिस्त. परंतु हे कोण नेमकं आहे त्यामध्ये पुढे ज्या इतिहासाच्या ह्याच्यामध्ये तुमच्या वेबसाईटला देखील त्या वेबसाईटमध्ये इथं जे काही की ऑब्लिक म्हणून दाखवलेलं आहे जे काय की सन ऑफ द जे काही गॉड यामध्ये इथं देखील पाहायला मिळते की तम्मूज आणि येशू मसीहा ऍज इट इज तो दाखवते. इथं आकाश राणी जे आहे आकाश राणी सिमेरामेस आणि तिच्या ऐवजी आज इथं आम्हाला पाहायला मिळते की जी मरिया ती आहे. म्हणजे अर्थात इथं पाहायला मिळतंय की त्या मूर्त्या ऍज इट इज सेम परंतु त्यांची जी नावं आहे ती सर्व त्यांची नावं ची अदला बदल केली गेली. अदला बदल झालेली जे काही केलेली ती पाहायला मिळते. आणि पुढे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टीमध्ये की तम्मूज जे काय आहे की सिमेरामिसला तम्मूज जे आहे की तो झाल्यानंतर सैतानाच्या सामर्थ्याने तो झाल्यामुळं पुढे पाहायला मिळते की तम्मूजाचं एकंदरीत वर्षाचं आयुष्यात तिथं आम्हाला मूळ इतिहासामध्ये पाहायला मिळतं. मिनिमम अनेक तज्ञांचं मत आहे की तो 40 वर्षापर्यंत जिवंत होता. 40व्या वर्षामध्ये जे काय की काही तज्ञांचं मत आहे की तो जंगली अस्वलाच्या द्वारे मारला गेला. तर काही तज्ञांचं मत आहे की तो रानटी डुकराच्या माध्यमातून जे काय की तो मारला गेला त्या काळामध्ये. परंतु जरी तो मेल्यानंतर इथं आम्हाला पाहायला मिळतं तम्मूज याच्यावर जे काय की ह्या बाबतीत पाहायला मिळतंय की त्याच्या सामर्थ्याने जे काय की तो सैतानाच्या सामर्थ्याने जे आकाशाने जो तम्मूज मुलगा झाला ही मसीहाच्या जन्माच्या आधी त्याने केलेली एक नक्कल सैतानी सामर्थ्याच्या द्वारे जे काय की त्याने सैतानी सामर्थ्याने केलेली ती नक्कल आहे ती. आणि पुढे जे काय की त्या काळामध्ये सैतानाने जे काय की संपूर्ण जे काय की त्या बाबेल मधून संपूर्ण मूर्तीपूजेचं जे स्थान जे काही ठिकाण मुख्य केंद्रबिंदू तो तिथं ते काय की तो ठेवलेला पाहायला मिळतो. याविषयी इतिहासामध्ये तज्ञांचं काही व्यक्तींचं मत आहे तर जे काय की ते पाहायला मिळतं की तम्मूज हा तरुण होता तेव्हा तो एका जे काय की जंगली अस्वलाच्या द्वारे परंतु काही तज्ञांचं मत आहे जंगली रानटी डुकराच्या माध्यमातून जे काय की तो जीवा मारला गेला. आणि जीवा मारला गेल्यामुळं त्याच वेळेस त्याच्या आईने जे काय की त्या काळामध्ये तोच पॉइंट मुलगा मेला म्हणून तिने त्या काळामध्ये सक्तीने 40 दिवस जे काय की सर्वांनी उपवास करण्याचा जाहीरनामा तिने जाहीर केला होता. तिच्या स्वतःचा जो मुलगा तम्मूज हा मेल्यामुळं तिने जाहीरनामा काढला की सर्वांनी त्या काळातल्या सर्वांनी जे काय की त्याच्या स्मरणामध्ये 40 दिवसाचे उपवास करायचे. कोणते फादर लोक सांगणार नाही ही बाब हे तत्व त्यांच्याकडे हे सर्व त्यांच्या डॉक्टरीन मधून घेतलेले सर्व त्यांच्याच बुक्स मधून त्यांच्याच जे WWF जे काही वेबसाईट जी आहे त्यांच्याच सर्व ह्याच्यामधून ती घेतलेली आहे. वर्ल्ड हिस्ट्री जी आहे ती खोटे बोलत नाही. इतिहास हा जो आहे तो घडलेल्या गोष्टी नंतर तो लिहिला जातो. दंतकथेवर ह्या गोष्टी नाहीये कोणत्या. पण हे सत्य आजपर्यंत कोणत्याही चर्चेसने कोणत्याही पालकाने कोणत्याही फादरने कोणत्याही मॉडिटरने कोणत्याही पोपने किंवा कोणत्याही बिशपने अजूनपर्यंत त्या कोणत्याही मानवाला जे काय आहे की त्यांच्या मंडळांच्या सभासदांना सांगितलं नाही. दुःख
दुःख सहनाचा भाग म्हणून म्हणतात ह्या 40 दिवसाला लेंताच्या उपवासाला. वास्तविक ह्या तम्मूजाच्या मरणाच्या द्वारे जे काय की हे 40 दिवसाचे उपवास त्यांनी ठरलेले होते. जाहीरनामा तिने काढला. म्हणून उपवास करणं आणि उपवासाला सक्तीने करून घेणं, जाहीरनामा काढणं आणि ते सक्तीने करून घेणं यामध्ये फरक आहे. उपवास हा आम्ही 1 दिवसापुरता 2 दिवसा आठवड्यापर्यंत करू इच्छितो, परंतु सक्तीने जो केला गेला 40 दिवसाचा, तो 40 दिवसाचा आम्हाला इथं पाहायला मिळतो. या 40 दिवसाच्या उपवासामध्ये सक्तीने केलेलं होतं की त्याचा मुलगा जो तम्मूज हा मेला होता म्हणून. परंतु तो मेला इथपर्यंत पुढं नाही, ते सैतानाने गुज ठेवलं. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त जे काय की मेला आणि तो परत तिसऱ्या दिवशी उठला, याची नक्कल म्हणून जे काय की पुढे देखील जे काही इथं आम्हाला पुढे जे काही ते पाहायला मिळते, त्याची पुढची नक्कल आहे. पुढे सैतानाने ज्या गहन म्हटलेल्या गोष्टी त्याची पुढची नक्कल तिथं जे काही आम्हाला त्या इतिहासामध्ये देखील पाहायला मिळते. या जाहीरनाम्याची पुन्हा घोषणा, पुनरुक्ती अहाबाची पत्नी इजबेल हिने केली. त्याच पुन्हा जे काय की उपवासाची पुनरुक्ती रोमच्या जे काय की पोपनी केली. आणि आज सकाळीपर्यंत अनेक मंडळ्या ज्या पहिल्यांदा प्रोटेस्टंट ज्या मंडळात त्याला जे काय आहे की त्या गोष्टीला जे काय आहे की मान्यता देत नव्हतं, त्यातल्या अनेक मंडळा देखील जे काय की त्या गोष्टीला मान्यता देऊन देखील ते उपवास करतात. पण उपवास करणाऱ्या व्यक्तीला माहिती नाही की आम्ही तम्मूजाच्या दुःखाच्या मध्ये सहभागिता करत आहे, उपवास करत आहे. दंतकथा नाहीये ही, वस्तुस्थिती इतिहास आहे तो. पुनर्वृत्ती जी झाली गेली आहे, पुन्हा आम्हाला पाहायला मिळतं की अहाबाच्या कारकिर्दीमध्ये जे काही की ख्रिस्तापूर्वी ही जी पुनरुक्ती, याचा रेफरन्स आम्हाला पवित्र शास्त्रात मिळतो की पहिले राजे 21 अध्याय 9 ते 12 वचनामध्ये जे काही की ती पुनरुक्ती जे काही की झालेली पाहावयास मिळते. आणि तोच 40 दिवसाचा उपवास जे काय की पुढे विधर्मी जे काय की धर्मातील अनेक पुस्तकांमध्ये तो पाहायला मिळतो. नाव बदली गेल्या फक्त प्रत्येक धर्मामध्ये. या 40 दिवसाच्या ज्या गोष्टी आहेत प्रत्येक धर्मामध्ये तुम्हाला जे काही की पाहायला मिळतात. रमजानचे उपवास किती दिवस आहे? त्या बाल देवताच्या एका चित्रामध्ये तुम्ही पहा त्यांचा अल्लाह. गुगलवर तो बाल देवत काढा आणि त्याच्यामधून जे काय की मुस्लिमचा जो अल्लाह म्हणून जो त्याला दाखवला गेलेला आहे इमेज मध्ये, तो दाखवला तिथं. अजून आमच्या देशातले जे काय की पाहायला मिळतात, जे काय की विधर्मी मधील काय जे आहे पंथ किंवा जे धर्म आहे त्याच्यामध्ये उपवास जे धरण्याचे जो महिना श्रावण महिना, जगातल्या प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जे काय की जितके धर्म जगातले त्या सर्व धर्मांमध्ये जे काय की सैतानाने ते उपवास जे काय की ते चालू केले. फक्त व्यक्तींची नावं वेगळी, पण उद्देश तोच होता सैतानाचा. त्याचा जो सामर्थ्यवान जो पोरगा जो मुलगा तम्मूज हा मेल्याच्या स्मरणात दुःख जे काय की त्याने सर्वांनी करायचे ते उपवास 40 दिवसाचे उपवास पुन्हा मंडळांमध्ये या रोमच्या माध्यमातून परत आले. रोमन कॅथलिक मंडळांच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतात. लेन्सच्या माध्यमातून ते परत आले आणि याच जे काही रोमच्या इतिहासामध्ये त्याचे सर्व पुरावे पाहायला मिळतात. ही दंतकथाने स्वतः रोमच्या हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये रोमचा जो इतिहास लिहिला गेलेला आहे किंवा त्यांचे जो पुस्तक आहे इतिहासाचे त्यांच्या राज्यातल्या सर्व गोष्टींचे त्याचे सर्व जे काय की ह्या नोट्स त्याच्यामध्ये त्यांच्याकडे आहेत. लॅटिन म्हणून आम्ही पाहतो की त्याच्या जाहीरनामा उपवासाची जी घोषणा जी काही की परत जे काही ती ख्रिस्ती मंडळामध्ये चालू झाली. आणि पुढे पाहायला मिळतो बायबलचा तो शब्द, तसे तू तिला करू देतोस. जे 20 वचन बघितलं इजबेलीच्या बाबतीत, तसे तू तिला करू दे. ज्या इजबेल राणीच्या किंवा जे काही या तम्मूजाच्या ज्या गोष्टी त्या सर्व गोष्टी तू त्यांना तू करू दे. अज्ञान काळ नाहीये हा आजचा.
कोणी म्हणू शकत नाही आम्ही अज्ञान आहे, आम्हाला काय माहिती पडत नाही. नॉलेज, वर्ल्ड नॉलेज इतकं ऍडव्हान्स पुढे केलेलं आहे. कोणत्याही पुस्तकातलं तुम्हाला जे रेफरन्स पाहिजे तर तुम्हाला गुगल माध्यमातून 2 सेकंदात 3 सेकंदात मिळत आहे. आम्हाला हे माहिती पडत नाही किंवा माहिती होणार नाही असं कोणाला म्हणणं हे नाही, पण शोधणं आणि इतिहास जमा करणं, स्टडी करणं, अभ्यास करणं ही सर्वात महत्वाची बाब इथं पाहायला मिळते. यामध्ये सर्व जे पोप त्यांच्या मंडळामध्ये जे काय की काम ते करीत असताना थिओथिरा मंडळी जी आहे त्या मसीहाने, ईश्वर मसीहाने भविष्य वचनाच्या द्वारे पुढील काळामध्ये, कारण प्रगटीकरण हे पुस्तक इसवी सन 90 ते 100 मध्ये लिहिलेलं आहे. कोणत्या काळाच्या बाबतीत भविष्य वचन केलेलं आहे ते थिओथिरा मंडळी 600 ते महासंकट काळापर्यंत भविष्य वचन हे सर्व मंडळीय युगातले सर्व ज्या गोष्टी त्या भविष्य वचनात त्या पाहायला मिळतात. सर्व अहवाल त्याने सादर केलेला आहे. तमोजाकडून आम्हाला पाहायला मिळते की सैतानाने येशू मसीहाचे पहिल्या आगमनाची जी काही नक्कल केलेली होती ती नक्कल होती त्याची. येशू मसीहाचं जे पहिलं आगमन त्याची ती नक्कल तिथं जे काही तमोजाद्वारे त्याने केलेली होती. दुसरी नक्कल आम्हाला पाहायला मिळते की सैतानाने जे काही ती पूर्ण करून घेतलेली होती की ज्याप्रमाणे मानवी देह धारण करून आलेला येशू मसीहा जगामध्ये जो आलेला होता आणि त्याला आम्हाला पाहायला मिळतं की मारल्यानंतर तो पुन्हा जे काय की पुन्हा तो जिवंत झाला, पुनरुत्थित झाला. त्याप्रमाणे सैतानाने तमोजाला जे काय की मेल्यावर तो परत जे काय की तो जिवंत झालेला आहे. हे सूर्याच्या द्वारे त्या काळामध्ये त्याने जे काय की ते दररोज जे काय की दर्शनाला मिळत त्या काळापासून तमोज जिवंत झाला आणि त्याची उपासना सूर्याची उपासना म्हणून तिथून चालू झाली. तमोज हा प्रति दिवशी तुम्हाला जे काय की भेटतो कारण तो जिवंत झालाय, परंतु तो सूर्याच्या माध्यमातून तो येत आहे. सूर्य कुठे आहे? आकाशामध्ये. पुनरुत्थित झाल्यानंतर येशू मसीह कुठे गेला? ऍज इट इज बरोबर पवित्र शास्त्रातील वचनातील ज्या गोष्टींची नक्कल आहे ती सैतानाने हुबेहूब तिथं पूर्ण करत गेलेला आहे. पण आमच्या लोक येत नाही. आम्ही शिकत नसल्यामुळं, आम्ही ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्न करत नसल्यामुळं इथं जे काय की पुढे आम्हाला पाहायला मिळते ही खोटी व असत्य बाब ती संपूर्ण जगामध्ये ती पसरवण्यात आली. आणि तमोजाच्या मरणाच्या नंतर उठवल्यानंतर जे काय की ईस्टर हा शब्द त्याने तिथं वापरलेला पाहायला मिळतो. ईश्वर मसीहाच्या मेलेल्यामधून उठण्याचा पुनरुत्थान हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये वापरलेला आहे. तफावत, तमोज हा मेलेल्यामधून जो उठला, जिवंत झाला, तो आकाशात जे काय आहे की सूर्याच्या द्वारे तो दर्शन देतो. इथं जे काय आहे की पुनरुत्थान शब्द नाहीये, उठवला गेलाय, फक्त जिवंत झालाय. ज्याला जिवंत झाला हा शब्द आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो तो पुनरुत्थान शब्द आहे. परंतु मेलेल्यामधून उठलेला तमोज याला पुनरुत्थान शब्द नाहीये, तर त्याला ईस्टर शब्द आहे. ईस्टर आणि पुनरुत्थान यामध्ये जमीन आसमानचा फरक. पुढे आहे ईस्टरचा जो 4थ्या प्रश्नामध्ये ईस्टरच्या बाबतीत पाहणार आहे 4थ्या याच्यामध्ये सेक्शनला. आता इथं जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की हा मोठी तफावत आहे की जे काय की पवित्र शास्त्रात मसीहा जो जिवंत झाला त्या मसीहा जिवंत आलेला त्याला शब्द आहे पुनरुत्थान. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळते की तमोज जो जिवंत झालेला आहे त्याला जे काय की तो पुढे शब्द आलेला आहे तो ईस्टर शब्द जो की त्याला देखील तो पुढे वापरलेला पाहायला मिळतो. वास्तविक ईस्टर हे देवीचं नाव आहे. आकाश राणीच तो भाग आहे. तिथं तमोज जिवंत झालेला आहे तेव्हापासून आम्हाला पाहायला मिळते की तिथून पुढे जे काय की सूर्याची उपासना संपूर्ण जगामध्ये जे काय की ती सुरू झाली. अनेक साम्राज्यांच्या मध्ये ते बोध चिन्ह म्हणून, सिम्बॉल्स म्हणून जे काय की तिथं वापरलं गेलेलं आहे. बॅबिलोनच्या साम्राज्यामध्ये तिथं सूर्य चिन्ह पाहायला मिळतं, सूर्याचं चिन्ह पाहायला मिळतं. रोमच्या साम्राज्यामध्ये, ग्रीकच्या साम्राज्यामध्ये तिथं देखील सूर्याचं चिन्ह तिथं पाहायला मिळतं.
अनेक देशांमध्ये जे काही सूर्य हे चिन्ह जे काही ते पाहायला मिळतं, कारण तो दैवत म्हणजे काही त्याचा तो भाग तिथं पाहायला मिळतो. जे साम्राज्यवादी जे देश होते त्या सर्व साम्राज्यवादी देशांमध्ये तो भाग तिथं पाहायला मिळतो. यामध्ये जे काही पारसी लोकांचे आम्ही पाहतो की इराण किंवा अरब राष्ट्र, मुस्लिम जे देश, मुस्लिम धर्म स्वीकारण्याच्या आधी या सर्वांचे दैवत जे होते ते सूर्य होते. कधी आम्ही बघितलं हे मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम हा शब्द केव्हापासून चालू झाला? ख्रिस्ताव नंतर 500 वर्षाच्या नंतर मोहम्मद पैगंबराच्या द्वारे मुस्लिम धर्म, मुस्लिम लोक अल्लाह म्हणून त्यांचा वेगळा जे काय की त्याने तो भाग तिथं चालू केला. पण ह्याच्या आधीच्या काळामध्ये हे सर्व जे राजे लोक होते, मुस्लिम जे राजे लोक संपूर्ण ते होते, हे सर्व मूर्तीपूजक ते होते. अग्नीची पूजा करणारे, झाडाची पूजा करणारे, सूर्याची पूजा करणारे, अशा प्रकारे सर्व जे काही मुस्लिम जितके राष्ट्र आहे ते तिथं पाहायला मिळतात. नाना प्रकारच्या जे काही पूजा अर्चा जे काही तिथं चालू झाल्या. अर्थात तमूजच्या स्मरणात हे 40 दिवसाचे उपवास जे आहेत ते आहेत. तसेच उपवास पुढे ख्रिस्ती मंडळांमध्ये जे काही सुरू झाले, शास्त्र जे काही शास्त्राचा सत्यवचनाचा अभ्यास करीत नसल्या कारणाने आम्हाला हे सत्याचे जे ज्ञान जे काही की स्वीकारण्यास कठीण जाईल. शास्त्रातील हे जे काही सत्य तिथं असणारे जे ज्ञान हे स्वीकारण्यासाठी आम्हाला कठीण जातं. आता हाच पकडा तुम्ही एक सॅम्पल. उदाहरणार्थ 12 डिसेंबर जी तारीख आहे, 25 डिसेंबरची तारीख आहे, ही 25 तारीख आम्हाला पाहायला मिळते की तिथं त्यांच्या रोमच्या हिस्ट्रीमध्ये नोंद आहे की ती सूर्य देवताच्या जन्माची तारीख आहे, तर वाढदिवस आहे. त्यांच्याच हिस्ट्रीमध्ये नोंद आहे की एप्रिल महिन्याच्या मध्ये जे काय आहे की मसीहाचा जन्म झालेला होता. तरी देखील त्या रोमशाहीमध्ये, पोपशाहीच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो एप्रिल महिना सोडून त्यांनी तो पुन्हा तो 25 डिसेंबर म्हणजे अर्थात तमोजाचा दिवस का पकडला किंवा जे काही सूर्याचा दिवस का पकडला? कारण संपूर्ण रोम जे शहर होतं, हे संपूर्ण रोम शहर सूर्याची उपासना करणारे, बाल देवताची उपासना करणारे, जे काय की त्यांचे वेगळे देवता अनेक देवता त्यांचे होते, त्यांचे ते उपासक करणारे ते मूर्तीपूजक देश रोम आहे. आणि पुढे त्याकरिता प्रगटीकरणामध्ये त्याला तो महत्वाचा भाग तिथं पाहायला मिळतो. मोठी कलावंतिनी, 17वा अध्याय. मोठी कलावंतिनी ही पृथ्वीवर राज्य करणारी ती मोठी नगरी म्हणून दाखवते शेवट. आणि ही नगरी म्हणजे रोम होत. याच रोमच्या साम्राज्याने अनेक ख्रिस्तापूर्वीचे त्यांचे जे सेवक वर्ग होते, पवित्र जन जे होते, त्या पवित्र जनांची जे काय की ते कत्तल केलेले होते. याच रोमच्या लोकांनी पुढे आम्हाला पाहायला मिळते जे येशू मसीहाचे जे शिष्य होते, जे त्याचे मंडळीचे सभासद होते, अनेकांची कत्तल त्यांनी करून टाकली. निरो सारख्या बादशाने अनेक ख्रिस्ती म्हणणाऱ्या लोकांना जे काय की तो सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. सर्वांना जे काय की त्या मैदानामध्ये उभं करून त्यांना डांबर टाकून जाळून मारलं. तिच्यामध्ये रक्त सापडलं पवित्र जनांचं. 17व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं की तिच्यामध्ये, त्या नगरामध्ये तिने जे कृत्य केले होते, पवित्र जनांचं रक्त सापडलं. सत्य जे आहे ते अभ्यास करणं अत्यंत महत्वाचा भाग इथे आम्हाला पाहायला मिळतो. परंतु आजच्या लोकांना हे कठीण जाईल. एक निम्रोदाचं नाव, याची थोडक्यात माहिती आम्हाला जे काही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. उत्पत्ती 10वा अध्याय 6 ते 12 आणि 11वा अध्याय 1 ते 9 वचनामध्ये निम्रोदाच्या बाबतीत पाहायला मिळतं. एक नजर मारा, त्यामध्ये काळा दाखवला का निम्रद कुठं त्या अध्यायामध्ये? निम्रोद हा रंगाने त्याचा जे काय की त्याचा त्वचा जे रंग आहे तो काळा रंगाचा तो होता.
उत्पत्तीचा 10वा अध्याय 6 ते 12 आणि 11वा अध्याय 1 ते 9. अर्थात ही दंतकथा नाही, वस्तुस्थितीमध्ये इतिहासामध्ये घडून गेलेली ही बाब आहे. निम्रोद जनक येतो, मूर्तीपूजक जनक. नाही सापडलं तर पुढे आपण शोधूया, पुढे मिळेल ते कुठे बी उत्तर त्याच्यात. तो का काळा रंगाचा होता निम्रोद, त्याचं कारण तिथं आहे. वेगळ्या बायबलमध्ये काय काय बायबलमध्ये मिळेल, काय काय बायबलमध्ये नाही मिळणार. पुढे आम्हाला पाहायला मिळते 2 नंबर. त्याचप्रमाणे आकाश राणीचे नाव, आकाश राणी जिला सिमेरामिस म्हणतात, या सिमेरामिसची थोडक्यात माहिती आम्हाला जे काय की पवित्र शास्त्रामध्ये इर्मियाचा ग्रंथ 7वा अध्याय 16 ते 20 वचनामध्ये जे काही पाहायला मिळतात. आकाश राणीचे नाव, आकाश राणीची माहिती ही इर्मियाचा ग्रंथ 7वा अध्याय 16 ते 20 वर्षामध्ये पाहणार आहे. आपण रीड करणार आहोत, वाचन करणार आहोत, कारण हे दंतकथेचा भाग नाहीये, पुरावा आहे, पवित्र शास्त्राचा मूळ पुरावा. याकरिता तू या लोकांसाठी प्रार्थना करू नको, आरोळी व विनंती करू नको, मजजवळ मध्यस्थी करू नको, कारण मी ऐकावयाचो नाही. यहुदाच्या नगरात येरुशलेमेच्या रस्त्यास ते काय करतात ते तू पाहतोस ना. मुलं बाळ काठ्या जमा करीतात, वडील माणसं अग्नी पेटवतात आणि आकाशराणी पित्यर्थ पोळ्या कराव्या व अन्य देवास पेय अर्पण द्यावी म्हणून स्त्रिया कणिक टिपतात, असे ते मला क्रोधास पेटवितात. यावे अजूनही म्हणतो, ते मला संताप आणतात किंवा स्वतःला संताप करून घेऊन आपले तोंड काळे करीतात. याकरिता या अदोनाई म्हणतो, पहा माझा क्रोध व माझा संताप या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल. तो पेटत राहील, विझणार नाही. तुला इथं पाहायला मिळतं की आकाशाने तरुण लाकडं जमा करतात आणि पुरुष वर्ग त्याला आग लावतात, स्त्री वर्ग पोळ्या तयार करतात आणि त्या आकाश राणीला नैवेद्य देतात, नैवेद्य दाखवतात. नैवेद्य आपल्या भारत देशामध्ये देखील जे काही पुरणपोळ्यांचं नाव माहिती पडतं, एक गोड आणि स्वादिष्ट ते चपाती आहे, पुरणपोळी. आणि ते पुरणपोळी आम्हाला पाहायला मिळते की विशेष प्रकारच्या सणाला, विशेष प्रकारच्या ह्याच्यामध्ये जे काही की त्या गोष्टी केल्या जातात. आम्ही लहान असताना ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी ते वर्षातून कधीतरी भात, आमटी आणि पोळ्या, पण त्या गोड नाही, खाऱ्या. आणि त्या पोळ्या कोणीच नाही खात, ते तसंच पोळ्या पडून राहायच्या. ते त्या साहेबांनी पुढे बंद करून टाकले, त्या पोळ्या बंद करणं. आमटी भातावरच लोक भागवायचे, पण ती खारट पोळी कोण खाणार. पोळी आम्ही पाहतो की नैवेद्य म्हणून तो दिला जातोय. आपल्या भारत देशात, महाराष्ट्रामध्ये देखील जे काय की बैलपोळ्याला देखील जे काय की तो वर्षभर श्रम करतो आणि एक दिवस त्याने आपल्यामध्ये तो पाहायला मिळतो की त्या बैलपोळ्याचा तो दिवस ठरलेला असतो. आणि मग त्या बैलाला देखील काय चारतात, पुरणपोळी. इथं इस्रायल लोक जे काय की नैवेद्य दाखवत होते आकाश राणीला, वरती जी आहे हेवन क्वीन, आकाश राणी, इंग्लिश मध्ये त्याला हेवन क्वीन हा शब्द आहे, आकाशात राहणारी राणी. आणि तिला ते नैवेद्य अर्पण करीत होते ह्या पोळ्याचं. आणि ह्या पोळ्या अर्पण करत असताना जे काय की तो दाखवते की हे अधिक अमंगळ गोष्ट तो करत आहे. आणि इथं तो पवित्र शास्त्र म्हणतं की हे मला भागास पेटवितोय. जार कर्म करत आहे, मूर्तीपूजा करत आहे आणि जे काय की संपूर्ण इस्रायल भ्रष्ट करून टाकलं होतं, अमंगळ कृत्याने केलेलं होतं. आकाश राणीच्या बाबतीत पाहिलं, हे काय दंतकथेतलं नाव आहे. पुढे पाहायला मिळतं तम्मूजाच्या बाबतीत, एचकेलाचा ग्रंथ 8वा अध्याय
14 ते 18 वचन आपण पाहूया. एस्केल ग्रंथ 8वा अध्याय 14 ते 18. तेव्हा त्याने मला यावे अदोनाईच्या मंदिराच्या उत्तरेस असलेल्या दरवाजाच्या जवळ आणले. तो तेथे स्त्रिया बसून तंबूजासाठी शोक करीत. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुला हे दिसते ना, ज्याहून अधिक अमंगळ गोष्टी तुझ्या दृष्टीस पडतील. तेव्हा त्याने मला यावे अदोनाईच्या मंदिराच्या आतल्या अंगात नेले. तो पहा, यावे अदोनाईच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या दरम्यान सुमारे 25 इसम यावे अदोनाईच्या मंदिराकडे पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते. ते पूर्व दिशेत सूर्याची उपासना करीत होते. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुला हे दिसते ना, यहुदाचे घराणे येथे ही अमंगळ कृत्य करीत आहे. हे थोडे झाले काय? देश जुलमाच्या कृत्यांनी भरून ते मला पुन्हा पुन्हा संतापितात. पहा, ते आपल्या नाकास डहाळे लावित आहे. यामुळे मी संतापून करावयाचे ते करी. मी त्याचवर कृपादृष्टी करणार नाही, त्यांची गय करणार नाही. त्यांनी मोठ्याने माझ्या कानी आंगळी मारली तरी मी ऐकवत नाही. इथं ते काय की इथं पाहायला मिळते की तम्मूज स्त्रीवर्ग त्याचे काय की त्या तम्मूजासाठी मंदिराकडे जे काय की मंदिरामध्ये त्या देवडीमध्ये जे काय आहे की तो ते शोक करत आहे. शोक करत आहे, तो मेलाय म्हणून शोक करत आहे. पुन्हा त्या मंदिरामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वेदीच्या बाजूला पाठ करून काय इसम यहुदातले जे काही जे मंदिराची सेवा करणारे जे यहुदी लोक जे यहुदा जे घराण्यातले ते 25 इसम आम्हाला पाहायला मिळतात की मंदिराच्या त्या पवित्र वेदीकडं जे काही की पाठ करून पूर्वकडे तोंड करून. पूर्व आणि उत्तर दिशा ही सर्वात अभ्यासासाठी महत्वाची आहे. आकाशाकडे जे आम्ही पाहतो, तम्मूजाच्या बाबतीत देखील पाहतो, इथं पाहायला मिळतं त्या स्त्रिया ज्या आहेत पूर्व उत्तरेकडे तोंड करून जे काय की ते शोक करत आहेत. पुरुष वर्ग पूर्वेकडे तोंड करून जे काय की तिथं आम्हाला पाहायला मिळतं की सूर्याची उपासना करीत आहे मंदिरामध्ये बसून. आणि आज देखील अनेक चर्चेस मध्ये तेच चालूच आहे. आज देखील अनेक चर्चेस मध्ये तोच भाग चालू आहे, अर्थात तम्मूजाचीच उपासना करीत आहे. पवित्र शास्त्राचं वचनाचं शिक्षण असलेल्या चर्चेस मध्ये प्रोटेस्टंट शब्द नाही वापरत, कारण प्रोटेस्टंट चर्च मधले अर्धे लोक त्याप्रमाणे करत आहे. पण जे पवित्र शास्त्र प्रमाण म्हणून जे काही त्याप्रमाणे चालणारे जे चर्चेस आहेत, त्यांच्या चर्चमध्ये कोणत्याही प्रकारची मेणबत्ती, अगरबत्ती लावणं, पुतळे लावणं किंवा फोटो लावणं तो प्रकार ते करत नाही मूर्तीपूजेचा. इथं आम्हाला पाहायला मिळतंय की त्यासाठी जे काय की पुरुष वर्ग सूर्याची उपासना करते. कुठून? मंदिरामध्ये पवित्र स्थानाकडे पाठ करत आहे. अर्थात आम्ही तुला विसरलोय, तू नको आम्हाला, तो या वेळेला नको आता आम्हाला नवीन देव पाहिजे. आणि सूर्याची ते उपासना करीत आहे तिथं दाखवलं. म्हणजे अर्थात आकाशाने तम्मूज आणि निम्रोद हे काय आहे की दंतकथेतले भाग नाही, हे घडून गेलेल्या इतिहासामधल्या ह्या नोंदणी आहे. त्यांच्या स्मरणात हे संपूर्ण जे काय की जगातल्या ज्या उलाढाल्या ज्या गोष्टी पाहायला मिळतात त्या ह्या त्यांच्याद्वारे. आणि म्हणून जे काय की इथं जो पाहायला मिळतो की भूतकाळामध्ये घडून गेलेला जो सत्य इतिहास, हा जो इतिहास जरी सैतानाने गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, तोच इतिहास आम्हाला इथं पाहायला मिळतोय की तो ख्रिस्तापूर्वीच्या संदेशाने व नवीन कराच्या सुरुवातीला स्वतः येशू मसीह आणि रहस्याच्या वचनाच्या द्वारे जे काय की मंडळानं तो प्रकट केलेला आहे. इस्रायल राणी, मूर्तीपूजा, मूर्तीला दाखवलं नैवेद्य खाणं, या सर्व गोष्टी मंडळामध्ये चालू आहे. सप्टेंबर महिना आला, कुठं चालले ख्रिस्ती लोक? सप्टेंबर महिना आला की कुठं पाहतात? मिनिमम अनेक ख्रिस्ती लोक माउंट मेरीला, मुंबईला. माउंट मेरी कुठं आली? बांद्रामध्ये.
तिथं मरियेची पूजा विजा करतात. वास्तविक ती आकाश राणीची पूजा तिथे करतात. आकाश राणीची पूजा करून तिथून प्रसाद घेऊन येतात. काय प्रसाद आहे? काळे फुटाणे आणि साखर फुटाणे. आम्ही शुद्ध बी आहे आणि आम्ही पापी बी आहे. काळ पापाचं प्रतीक, शुद्ध हे जे काय की शुद्ध जे आहे ते पवित्रतेचं प्रतीक. अर्थात इथं काळे बी नाही आणि इथं शुद्ध बी नाही. आणि प्रसाद म्हणून घेऊन येतात आणि जे काय की आजूबाजूला लोकांना वाटतात प्रसाद घ्या प्रसाद. फार जपून सर्व गोष्टीची पार करावी लागते. उतळ्या मनाने काय सर्वच गोष्टी जे काय आहे की आम्हाला साध्य करून घेता येत नाही. तिथं जो भाग आहे तो पाहायला मिळतो. ईश्वर मसीहाची सर्व नक्कल जे काय की तंबूच्या द्वारे जे काय की सैतानाने करून पुढे पुढे तो चालत आहे. जंगली अस्वलाच्या द्वारे तो मारला गेलाय. काही लोक तज्ञांचं मत आहे, तर काही तज्ञांचं मत पुढे आम्हाला पाहायला मिळतं. रोमच्या तज्ञांचं मत पाहायला मिळतं की तो जे काय की रानटी ह्याच्या डुकराच्या द्वारे तो मारला गेलाय तंबूत. ठीक आहे, काय तो मेला, पण महत्वाचा तो मेला. पण मेल्यानंतर पुढील ज्या सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे जे काय की पुढे आलेल्या त्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. सक्तीने जे 40 दिवसाचे उपवास त्याच्या स्मरणात आणि तो उपवास करण्याचा जाहीरनामा, घोषणा, त्याला दुसरा शब्द आहे जाहीरनामा त्याने केला. म्हणजे आज आमच्यातल्या ज्या चर्चच्या अनेक ज्या ज्या लोकांनी हे 40 दिवसाचे उपवास चालू केलेले आहेत, उपवास धरत आहेत, अर्थात ते बाटलेले अमंगळ कृत्याने भरलेले तम्मूजाचे जे काय की ते सेवक आहेत, मसीहाचे नाही. वोपच्या कारकिर्दीमध्ये देखील सर्व जे काही त्या गोष्टी इथं जे काही ते करीत होते जे काही ते पाहायला मिळतं. आकाश राणीच्या बाबतीत पवित्र शास्त्रात रेफरन्स आहे, त्याला सेमिरामिस मध्ये म्हणून देखील म्हणत होते. तम्मूजाच्या बाबतीत देखील पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख आहे. हे देखील सर्व गोष्टी पाहायला मिळतात की ही दंतकथा नाहीये. भूतकाळात घडून गेलेले ज्या काही की ज्या गोष्टी तो इतिहास तो आहे. आणि ख्रिस्तापूर्वीचे संदेश ते जे नवीन आणि जे नवीन काळातले जे भाग आहे त्यामध्ये ईश्वर मसीह देखील ते जे रहस्य आहे ते प्रगट केलेलं आहे. आणि सर्वांनाच जे काही की रहस्य वचनाचा उलगडा करता येत नाही. ही जी सर्व रहस्य आहे, हे जे गुज आहेत, हे जे गुप्त समजलेल्या सर्व सैतानाच्या ज्या गोष्टी आहेत, हे सर्वांना त्याचे उलगडे करता येत नाही. किंवा सैतानाने भूतकाळामध्ये ईश्वर मसीहाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टीची नक्कल केली आहे किंवा त्यांच्या त्या वचनाप्रमाणे त्याची सत्यता जी आहे ती काही भाषांतरातील शब्दाच्या द्वारे जे काही ते काढून घेतलेले त्याचे जे मूळ शब्द जे आहेत असे जे विपरीत असे सर्व ज्या गोष्टी आणि मुख्य वचनातील शब्दाचा जे काही आदला बदल देखील जी केलेली हे देखील जे काही की आम्हाला जे काही पाहायला मिळतं. हे वचनातील सत्यतेतलं ज्ञान मंडळांना नसल्यामुळे व मंडळ ह्या सत्य वचनाचं ज्ञान स्वीकारत नसल्यामुळे सैतानाने त्यांना अज्ञानपणामध्ये जे काही ते तो नाश करून खेळते. सैतान त्या प्रत्येक आत्म्याचा तो नाश करते. तुम्ही कितीही स्वतःला ख्रिस्ती म्हणून घ्या ख्रिस्ताचे म्हणून बोला, पण फायदा नाही. तुम्ही बोलून फायदा नाही. कारण तुमचे जे संप्रदाय, तुमची जी भक्ती, तुम्ही ज्या काय गोष्टी करत आहे हे सर्व जे काय की सैतानाच्या कृत्याने केलेले जे काय की जे आहेत त्या नकला तुम्ही करत आहे. मसीहा ईश्वर मसीहा जे पवित्र जो आत्म्याच्या द्वारे त्याने जे ज्ञान दिलं तेच जे काय की सेवक वर्ग त्याचा उलगडा ते करू शकतात. अर्थात पाऊल पत्रामध्ये येतो की तुम्हाला प्रगटीकरणाचं ज्ञान व्हावं म्हणून तुम्ही त्याचा प्रार्थना करा, मागा. तितकी आमची कॅपॅसिटी आहे की पूर्ण बायबलचा अभ्यास झालेली. बायबल फिरलो आम्ही, प्रवास केला बायबल मधल्या वचनांच्या माध्यमातून. वचनाचं जर ज्ञान नाहीये तर आम्हाला ह्या सगळ्या रहस्यमय ज्या गोष्टी ह्या समजणार नाही.
त्यासाठी जो काय की मसी हा त्या थिवतिरा मंडळीतल्या बाकीच्या लोकांना सांगते, ईश्वर मसी सांगते की मी तुमच्या इतर मंडळांना जे काय की तो भार टाकत नाही. की तो वचन आहे प्रकटीकरणामध्ये 24 वचन बघूया. परंतु तुम्हाला म्हणजे थिवतिरा येथील बाकीच्या लोकांना ज्यांना ती शिकवण मान्य नाही आणि सैतानाच्या सखोल गोष्टी अशा ज्या म्हणतात त्या गोष्टी ज्यांना जाणल्या नाही, त्यांना मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार घालणार नाही. अर्थात या सर्व सैतानाच्या गहन म्हटलेल्या ज्या गोष्टीचं जे उलगडा करून सांगणं, ते शिकवणं, हा जो मोठा जो भार आहे, हा भार मी तुमच्यावर टाकत नाही. त्यांचं शिकवण मान्य करत नाही आणि त्यांनी ज्या सैतानाच्या ज्या काही गोष्टी त्या मानत नाही, अशा त्या थोडक्याच लोकांना तो सांगते. एक साधं काम तो देते सुवार्ता प्रसाराचं, पण हे जे कठीण जो भाग आहे, सर्वात रहस्यमय ज्या गोष्टी ज्या आहेत त्या उलगडा करण्याचा, तो भाग ते भागाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत नाही. ज्याच्याजवळ आहे ते दान, ज्याच्यावरती नेमणूक झालेली त्याने सांगणं ते कर्तव्य आहे. जर नाश झाला तर त्या व्यक्तीला पकडलं जाणार की तुला माहिती असो, तुला ज्ञान असून तो का दिला नाही. मंडळीला राग येऊ, मंडळीने त्या पालकाला काढून टाको, गय नाही करावी त्या पालकांनी, सेवकांनी. ठीक आहे, माझी नोकरी जाईल, मला कोणी चर्च मिळणार नाही, खरं बोललो तर मला चर्चमध्ये पालखी सेवा मिळणार नाही. आणि म्हणणं आजकाल चर्चमध्ये त्याच गोष्टी आहे. सत्य जे आहे ते पालक वर्ग देत नाही, सांगत नाही, कारण त्या सत्य न सांगितल्यामुळं असत्याचा ते पगार घेते पालखी सेवा म्हणून. जे गुपित आहे, जे ज्ञान जे आहे ते ज्याला ते ज्ञान मिळालेलं आहे, तो ज्ञानाचा आत्मा ज्यांना मिळाला आहे, त्याच व्यक्तीवर तो जे काही की आदरणीय ईश्वर मसीहाची जबाबदारी सोपवतो. पण आम्हाला ज्ञान नाही म्हणून आम्ही जे काय की अज्ञानामध्ये राहणं हे आमच्या नाशास कारणीभूत ठरतो. आम्ही हे ज्ञान प्राप्त करून घेणं, मागणं, हे आमचं कर्तव्य आहे. की निश्चित काय आहे, तू तुझ्या वचनामध्ये तू तंबूस दाखवते, तुझ्या वचनामध्ये ती सारा जे काय की आकाश आणि दाखवते सेमरमेश, तुझ्या वचनामध्ये तो निम्रोध दाखवते, सैतानाचं जे दुष्ट कृत्य करणारा तो. नेमकं काय आहे तू मला दाखव, ते ज्ञान दे, हे मागणं कर्तव्य आहे. जागतिक ज्ञानासाठी तो सांगत नाही पावल, ज्याला ज्ञान नाही त्यांनी त्याच्यावर ज्ञान माग. हे ज्ञान हे जे आहेत, हे जे सखोल जे विषय आहेत, रहस्यमय जे विषय आहेत, ज्या गुप्त जे इतिहासामध्ये जे काय की दडून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व अंतरामध्ये ठेवलेल्या गुप्त गोष्टी तुम्हाला त्या बाहेर काढणं प्रकाशात, ते असणारं ज्ञान तुमच्याजवळ असलं पाहिजे. आता पवित्र शास्त्रात जुन्या करार व नवीन करारामध्ये उपवास करण्याच्या बाबतीतले जे सत्य वचन दिलेले आहे ते पाहूया आपण. जुन्या करारामध्ये उपवास करण्याकरिता वेगवेगळे कारण दाखवलेले आहेत. कोणा व्यक्ती मेली म्हणून त्या व्यक्तीच्या स्मरणात 40 दिवस तुम्ही उपवास धरायचे, हे पवित्र शास्त्रात कुठेही दिलेलं नाही. पवित्र शास्त्रात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही की उपवासाचे कारण दाखवले जुन्या करारामध्ये पाहायला मिळतात. यामध्ये पहिला भाग पाहायला मिळतो की प्रायश्चित्ताच्या दिवसामध्ये किंवा पश्चाताप करण्याच्या वेळेस जे काय की त्या प्रत्येक व्यक्तीने देहाला यातना देणं, तागाची वस्त्र घालणं, उपवास करणं, दान धर्म करणं, जगातले इतर सर्व काम बिझनेस आहे तो सर्व बंद करणं, ठेवणं आणि आपले पाप कबुली करून पापांची क्षमा मागणं आणि 10व्या दिवशी स्वतःसाठी पाप अर्पण करणं. गोरा किंवा जे काय की जे अर्पण आहे ऐपतीप्रमाणे ते कर. एकंदरीत तुम्हाला त्यासाठी उपवास करण्यासाठी फक्त 9 दिवस दिलेले, 40 दिवस नाही दिले, 9 दिवस दिलेले उपवास करण्यासाठी, पापांची क्षमा मागण्यासाठी, प्रायश्चित करण्यासाठी 9 दिवस दिलेले होते इस्रायल लोकांना.
दुसरा उपास आम्हाला पाहायला मिळतो की काय जे काही हन्नाबाईने जे काय की त्यांना मुलगा व्हावा म्हणून मंदिरामध्ये सेवा करीत असताना आम्हाला पाहायला मिळते की ती उपवास आणि प्रार्थना करीत होती. आणि जे काय की आम्हाला पाहायला मिळते की ती जे उपवास जे ती करत होती काय कशासाठी, मुलगा मिळावा म्हणून. आणि तिला मुलगा झाला आणि तिने तिचं नाव शमूएल ठेवलं. अर्पण करण्यासाठी, स्वतःचा मुलगा त्याला अर्पण करण्यासाठी त्या हन्नाबाईने उपवास केले. तिसरा उपवास पाहायला मिळतो की तो याबे एलोहिमने आमच्यावर क्रोध वर्षाव करू नये, आमचा बचाव करावा आणि आमच्या जीवनामधील सर्व जे काही सुधारित जीवन आम्ही जगावं. आणि ह्याकरिता सेवक वर्ग आणि संदेष्टे वर्ग हे उपवास करीत होते. त्याच्या लोकांचा नाश करू नये, क्रोधाने ते भस्म करून टाकू नये म्हणून संदेष्टे वर्ग आणि सेवक वर्ग उपवास आणि प्रार्थना जे काय की ते करीत होते. जे आताचे चालू जे उपवास आहेत त्या उपवासाच्या बाबतीत किंवा जे इस्रायल लोक जे उपवास करीत होते असे जे काय की बिनबुडाचे की ज्याला कोणताही बेस नाहीये असे बिनबुडाचे जे उपवास करणारे जे होते त्यांचा तो जे काय की तो निषेध करत आहे. तो उपवास मान्य नाही म्हणून ते बोलवते. यशायात 58 अध्याय 1 ते 9 वचनामध्ये तिथं आम्हाला पाहायला मिळतं. यशायाचा ग्रंथ जे काय आहे की 58 अध्याय आणि 1 ते 9 वचनामध्ये तिथं पाहायला मिळतात की तुमचे जे तुम्ही उपवास करतात ते ठोसे मारतात एकमेकांना उपवासामध्ये, माऱ्या करतात, लवड्या करतात, वाईट गोष्टी करतात, पाप करत आहे. ते उपवास मी मान्य करत नाही. तुमचे उपवास या तुमच्या उपवासाला कोणत्याही प्रकारे मी मान्यता देत नाही. फार चांगल्या प्रकारे तिथं त्या उपवासाच्या बाबतीत थोडं बघूया काय काय दाखवते उपवास करण्याच्या बाबतीत. तिथं सराव कर, कसर करू नको, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकास त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यात त्यांची पातके मिटत. ते तर रोज रोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते माझजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुराकडून काबाड कष्ट करिता. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता व दुष्टपणाने ठोसाठोशी करिता. तुमचा शब्द उद्धवलो की ऐकू जावा याकरिता तुमच्या हानीचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवात पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली कोणता राग पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस यावे अदोनाईला मान्य होईल काय? पण बघतो की आम्हाला की जे काय की जे उपवास करणारे लोक होते ते इस्रायल लोक तो अमान्य आहे म्हणून तो इथं दाखवते. मान्य नाही. त्यात उपवासाच्या व्याख्येमध्ये जी महत्वाचा जो बेस आहे, उपवास उत्पन्न करणाऱ्याच्या सहवासात राहणं, अर्थात इंग्लिश मध्ये त्याला रिजेक्ट. सर्व तुमचे जी कामं आहेत, खाणं पिणं जे आहे, बोलणं बिलणं ते सर्व रिजेक्ट करायचे आणि स्वतः ते धर्मशास्त्राचे पुस्तक घेऊन जे काही त्याचं वाचन आणि मनन करायचं, प्रार्थना करत राहायचे. 40 दिवस उपास, मग 40 दिवस बसून का नाही राहिले? घरातलं किती राशन वाचलं तुमचं? काहीच वाचलं नाही.
जितकं लागतं त्यापेक्षा जास्त खर्च झालाय उपासाच्या मध्ये. मुस्लिम लोक खजूर खातात, फळं खातात. आम्ही देखील जे काय की मागवतो, मग फळं मागवतो. संध्याकाळीचं जेवण आहे की जे दुपारचं जे काय की जो जेवला नाही तो भाग आणि संध्याकाळचा भाग एकाच वेळेस दणकून खातात. कुठं झालाय उपास? निदान 1 महिन्याचा उपास झाला, अर्थात की तुमचं जवळजवळ 1 महिन्याचं राशन वाचलं होतं काय कोणाच्या घरात? नाही वाचलं. दान उपास करीत असताना तुझं जे अन्न जे आहे ते तू दुसऱ्याला दे. ज्याला जरूरत आहे, जे गोर गरीब आहेत त्यांना तू तुझं अन्न दे. तुझे कपडा जो लत्ता जो आहे तो दान म्हणून त्यांना दे. अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत तुझ्या इतरांच्या त्या पुरव. आणि त्यापेक्षा उपवासाच्या दिवसामध्ये सर्वात जास्ती त्या महिन्यातला खर्च निघतोय. एक्स्ट्रा खर्च होतोय. कुठून उपवास झालाय? या सर्व गोष्टी इथं पाहायला मिळतात. आता नवीन करामध्ये ईश्वर मसीहांनी या उपवासाच्या बाबतीत फार जे काही महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की जसं सध्याचे जे काही की जाहीरनाम्यासारखे किंवा उपवासाची घोषणा करणारे ह्याच्यासारखे जे काही विरोधात ते घोषणा आहेत, या 40 दिवसाचे उपवास धरणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात असे जे काही की ज्या गोष्टी आहेत त्यांनी इथे दाखवलेल्या पाहायला मिळतात. यामध्ये जे काही की तो मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 16 ते 18 वचनामध्ये हा तुमचा उपवासाच्या जाहीरनामाचा विरोध आहे, प्रतिकात्मक विरोध आहे. तिथं काय सांगते ईश्वर मसीहा तिथं 6वा अध्याय 16 ते 18 वचनामध्ये? तुम्ही जेव्हा उपवास करीता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लान होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असं लोकांना दिसावं म्हणून ते आपलं तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ करून पावलेले आहे. तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नाही, तर तुझ्या गुप्तवासी त्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. मेलेल्या व्यक्तीच्या स्मरणात इथं सांगितलं नाही उपवास करायला. तुला जर उपवास करायचा आहे तर तो उपवास करण्याच्या वेळेस असं जे काही तो दाखवते की दुसऱ्याला कळू देऊ नको की तुझा उपवास आहे. आणि इथं आधी डिक्लेअर झाले. महिन्याचं कॅलेंडर कधी आलंय? नोव्हेंबर महिन्यात येतं कॅलेंडर. त्या कॅलेंडरमध्ये डिक्लेअर बी झाले की बुधवार पासून जे काय की तुमचे उपवास चालू झाले, घोषित झाला, अर्थात जाहीरनामा झालाय तो. तू जेव्हा उपवास करतो त्यावेळेस दुसऱ्याला कोणाला कळू देऊ नकोस की तो उपवास झालाय. विनमुख होणं, अरे अशक्तपणा आलाय, नको माझा उपवास आहे माझा. उपवास करतो त्यावेळेस तुझ्या डोक्याला तेल लाव. आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. डोक्याला तेल लाव. डोक्याला तेल लाव अभिषिक्ताचं ते दर्शक आहे. डोक्याला तेल लाव. विनमुख होऊ नको. तोंड जे काही की विरूप करू नकोस. ढोंग्यासारखं तू करू नको त्या गोष्टी. हातपाय धु स्वच्छ पाण्यामध्ये. पाणी आध्यात्मिकतेमधलं वचनाप्रमाणे चाल, वचनाप्रमाणे कर. डोक्याला तेल लाव. जेव्हा तू उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, अर्थात अभिषिक्ताप्रमाणे तू त्याचा अभिषिक्त आहे. मसीहाने जे काही तुम्हाला निवडलेलं आहे, मसीहाचे तुम्ही आहात, अभिषिक्त सेवक वर्ग. तोंड धूस पाण्याच्या वचनाच्या द्वारे परिपूर्णतेत राहा, यासाठी की उपवास जो करत आहे तो माणसाला दिसू नये. इथं तर जवळजवळ 2 महिना 4 महिन्या आधीच 5 महिन्या आधी डिक्लेअर करून टाकले आमचे उपवास आहे. सर्वांच्या कॅलेंडरमध्ये प्रत्येकाचे उपवास डिक्लेअर होतात. लोकांना कळू देऊ नको. मसीहा सांगत आहे लोकांना तू कळू देऊ नको उपवास. जेव्हा तू गुप्त ठेवशील, गुप्त उपवास करशील, त्यावेळेस तुझा गुप्त दिसतो जो पिता आहे, गुप्त जो अजूनही एलोहिम आहे, तो तुला त्याचं ते प्रतिफळ देईल. उपवास घडलेला फार चांगला असतो.
आमचा घडतो उपास, पण वयामानाने लगेच अशक्तपणा येतं. मग बिलकुलच जीवच राहत नाही नसल्यासारखं होतं. का तरुण नाही ना आता आम्ही. उपवास घडला, अशक्तपणा जाणवला की माहिती पडतं की अरे आपला उपवास झालाय आज. त्याच्या कार्यामध्ये त्याच्या ह्यांच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पुढे जाऊ. त्याचप्रमाणे जे काय आहे की त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण व्हायचे असेल आणि त्याच्या गौरवाकरिता काय अद्भुत कृत्य तुम्हाला जर करायची असेल तर प्रार्थना आणि उपवास करणं हे अत्यंत महत्वाची बाब तो इथे दाखवते. मत्ते वर्तमान जे काय की 17वा अध्याय आणि 14 ते 21 वचनामध्ये इथं पाहायला मिळतं. यावेळेस तो भाग आपण पाहणार नाही, फक्त इथपर्यंतच पाहतो की त्याप्रमाणे तुम्हा जे काय की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण व्हायचे असेल आणि काय त्याच्या गौरवाकरिता अद्भुत कृत्य करायचे असेल तर त्याने जे काय की उपवास आणि प्रार्थना करावे. तो इथं तो मत्ते त्या 17व्या अध्यायामध्ये जे काय की 14-21 एका वचनामध्ये तो दाखवते. त्यातल्या एका वचनामध्ये की तरी पण प्रार्थना उपवास ह्या वाचून असल्या जातीचे अशुद्ध आत्मे निघत नाही. जर तुम्हाला काहीतरी मोठं काम करायचंय, अद्भुत कृत्य करायचे, तर तुम्हाला उपवास आणि प्रार्थना ही केली पाहिजे. कोणा मेलेल्या व्यक्तीच्या स्मरणात इथं सांगत नाही तो उपवास करायला. इथं आत्मपरीक्षणाची जरूरत आहे. मानवी संप्रदायाच्या द्वारे मूर्तीपूजाच्या जाहीरनाम्याच्या अनुसार जे काय की जे उपवास करणारे ते दुष्टकृत्य आपल्या यावे अदोनाय येशू मसीहाच्या समोर ते करत आहे. अर्थात आम्ही त्या यावे अदोनाय एलोहिमला आणि त्या येशू मसीहाला क्रोधाविष्ट आम्ही करीत आहे. हा भाग आम्हाला थिवटिरा मंडळीच्या माध्यमातून तो दाखवत आहे. थिवटिरा मंडळीची हे ती तरी तुला 2 जन्माला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपला संतुष्ट म्हणते आणि जार कर्म करण्यास मूर्तीला दाखल नाही बरं खाण्यास माझ्या सेवकांना शिकवते बी आणि भुलवते बी, फसवते की हे आपले रीतिरिवाज, हे आपले धार्मिक रीतिरिवाज शिकवते, फुलवते. आणि मंडळीचे जे वडील वर्ग, अधिकारी वर्ग, धर्माधिकारी वर्ग ते तिला तसे करू देतोस. त्या रीतिरिवाज आपल्या मंडळांमध्ये ते करू देतात. आनंदी मला जेव्हा विचारलं की बुधवारची प्रार्थना होणार आहे काय, म्हणजे काही फोन आलता आनंदला, आणि त्याच वेळेपासून बेचैन झालो. आणि मला वाटतं की ज्यांनी फोन केलेले त्या व्यक्ती रेग्युलर चर्चमध्ये नाही आहेत. अर्थात वचनाचं ज्ञान जे पाहिजे त्यांच्याजवळ ते वचनाचं ज्ञान नाहीये. इतर संप्रदायाप्रमाणे, इतर मंडळांच्या प्रमाणे देखील जे काय की त्या गोष्टी ते करायचा ते प्रयत्न करत आहे. पण त्या गोष्टींमध्ये जे काय की किती जे काय की गहन अशा ज्या गोष्टी ज्या पापाच्या दडलेल्या आहेत, पापमय अमंगळ कृत्याच्या आहेत, ह्याची जाणीव त्यांना नव्हती. ठीक आहे, तो अज्ञान आहे ते व्यक्ती, कारण मी त्याला राही नाही करत. हा, जर हे निर्मळ पालखी बाईने किंवा आपल्या रामपुरे पालकाने विचारलं असतं की पाळक साहेब बुधवारची प्रार्थना करायची का आपल्याला, तर मी झाडलं असतं. पण ज्यांनी फोन केले ते अज्ञान व्यक्ती, त्यांना बोलून फायदा नाही. कारण रेग्युलरिटी त्यांची चर्चमध्ये नाहीये, उठणं बसणं नाहीये, पवित्र शास्त्राचा अभ्यास नाहीये, काम धंद्यामध्येच ते गर्क राहतात. काय बोलणार त्यांना. पण त्या एलोहिमची इच्छा होती की त्यांच्या ह्या कारणामुळे मंडळीपर्यंत सत्याचं वचनाचं ज्ञान, अर्थात चैतन्याच्या म्हटलेल्या ज्या गहन गोष्टी आहेत, ज्या रहस्यमय गोष्टी, याचं ज्ञान मंडळीला व्हावं. म्हणून ते आठवडाभर त्याने जे काय की फार त्रासात माझा गेला, फार त्रासात. ते कॉम्प्युटरमध्ये टाईप करतो हे मी, ते सर्व अक्षर एकमेकांना वर जोडले जातात, अर्धे अक्षर सर्व. प्रिंट काढायला गेलो तर प्रिंट मध्ये कागद जे काय की थोडा जातोय आणि केलं की एकदम रिपेअर करून आणलेला आहे. 600 रुपये देऊन मागच्या आठवड्यात रिपेअर करून आणलेला आहे, आणि नेमकं पुन्हा तोच फॉल्ट तिथं होते.
जे काय आहे की अजून अस्थिरतामध्ये जे काय आहे की अशक्तामध्ये जे काय की वाहत चाललेले, अशक्तपणामध्ये जे काय की होत चाललेले, अर्थात सैतानाची इच्छा होती की हे जे त्याचे गुज म्हटलेल्या गोष्टी इथं होऊ नये, दाखवू नये. सेवक आहे आम्ही. या सैतानाच्या ह्या अशा अडखळण्यामुळे काय आहे, पैसा गेला तर म्हटलं जाऊ दे, काय नाही, ते पेन ड्राईव्ह मध्ये दुसरी व्यवस्थित ते हे करून करेक्शन त्या दुसऱ्या ह्याच्याकडून करून जे काय की कॉम्प्युटरमध्ये करून जे काय की नंतर ह्या ज्या प्रती ज्या आहेत त्या प्रती काढल्या आणि ज्या नंतर ह्याचं व्यवस्थित हे करून, कारण ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे टाईप वापरले गेलेले आहेत. एक शिवाजी फाउंड एक आहे, त्यानंतर 2 बाहेरचे जे काय की गुगलचे जे काय की जे 2 त्यातले 2 मराठीचे जे आहेत ऍप जे त्यातले जे आहेत तो भाग मराठीचे 2 त्याचे जे आहेत फाउंड ते वापरले गेलेले आहेत. ते परत व्यवस्थित एका फाउंडमध्ये संपूर्ण टायपिंग करून नंतर जे काय की कलरमध्ये जे काय की या सगळ्या गोष्टी करून सर्व व्यक्तींना जे काय की आपल्या सर्वांकडे जे काय की ती प्रत असावी की जेणेकरून जे काय की तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्हाला ती प्रत देऊन ह्या गोष्टी जे आहेत त्याला ते नॉलेज द्यायला. आणि म्हणून जे काही ही बाब इथं आम्हाला पाहायला मिळते की तो शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत तशा करून देणं, अर्थात त्याच्या पापामध्ये स्वतःचा सहभाग ठेवणं. अनेक बालक व सेवक म्हणून घेणाऱ्या सेवकांना या सैतानाच्या रहस्यमय ज्या गोष्टी, त्या रहस्यमय गोष्टीचं ज्ञान नाहीये. प्रथा आहे, रीतिरिवाज चालत आलाय, पिढ्यानपिढ्या चालत आलाय, कुठून आलाय, काय कशाचं दर्शक आहे याचं ज्ञान नाहीये. ते त्यांच्या मंडळीच्या सभासदांना जे काय की त्या पापामध्ये जे काय की दुष्टाई कृत्य ते करू देतात, अर्थात त्यांच्या नाशास ते जे काय की ते कारणीभूत आहे. परंतु ह्या गोष्टी सर्व गोष्टी त्यांना जे काय की न्यायनिर्णयाच्या दिवशी त्या बाळकांना आणि त्या सेवकांना हिशोब द्यावा लागेल. ज्यांच्याजवळ हे दान आहे, ज्यांना कृपादान आहे, जे सेवक वर्ग निवडलेले त्या सर्वांना हे जे काय की हे ज्ञान असणं आणि त्यांनी ह्या ज्ञानाच्या द्वारे मंडळात त्या सर्व सभासदांना जे काय की सावध करून ह्यापासून अलिप्त ठेवणं ही जबाबदारी सेवकाची आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी त्यांना त्यांच्या न्यायनिवाड्याच्या दिवशी जे काही तो हिशोब द्यावा लागेल याची जाणीव सर्वांनी ठेवावी. मंडळीचा नाश केल्यामुळं तो आमचा नाश करण्यास कमी होणार, मागे पुढे तो पाहणार नाही. मंडळांचा नाश आमच्याद्वारे जर होत असेल तर देखील त्या सेवकाचा नाश तो करणार. सत्यता ही त्या आकाशवाणीचा पोरगा मेला तम्मूज, तिच्या स्मरणात त्याने 40 दिवसाचे उपवास केले, जाहीरनामा काढला. ख्रिस्तापूर्वी जवळच्या 5,000-6,000 वर्षाच्या कालावधीत तोच पुन्हा 600 ते 800च्या कालामध्ये त्या बाल देवताची तम्मूजाची जी काही पुजारी ही जे याजिका तिने तो तिथं पुन्हा पुनरुत्ती केली. त्याची पुन्हा पुनरुत्ती इथं जे काय की बाबेल मधून आलेल्या त्या रोमने जे काय की त्या पोप लोकांनी चालू केली. आणि आज सगळ्यामध्ये त्या सर्व गोष्टी जशाच्या तशा चालू आहे. अर्थात मंडळ्या म्हणून घेणं हे मसीहाच्या नावामध्ये जे काय की योग्य वाटत नाही. त्या मंडळ्या मसीहाच्या, त्या तम्मूजाच्या मंडळ्या आहेत, त्या आकाशवाणीच्या मंडळ्या आहेत, त्या सैतानाच्या मंडळ्या आहेत. कारण त्या तम्मूजाच्या स्मरणात ते जे काय की ते उपवास करतात, त्या तम्मूजाच्या स्मरणात ते जे सण साजरे करतात. तम्मूजाचा जन्मदिवस आहे 25 डिसेंबर, त्याच्या स्मरणात आम्ही करतोय. आपल्याला डिसेंबर महिन्याच्या मला वाटतं पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ती एक क्लिप पाठवली होती, व्हिडिओ, की 25 तारीख कोणाची आहे जन्माची. किती जणांनी अभ्यास केला, त्यातल्या किती जणांनी वाचन केलं. भारतीय ख्रिश्चन याच्यावर जे काय लिंक येतात या लिंक आपल्याला अभ्यासासाठी दिल्या जातात की जेणेकरून तुम्ही तो अभ्यास करावा आणि त्यामधून जे काय की सावध राहावं त्याद्वारे. पण आम्हाला जे काय की ती लिंक बघण्यापेक्षा टीव्हीचे जे काय की सिरियल बघणं अधिक प्रिय वाटतं, टीव्हीचे कार्यक्रम बघण्यासाठी अधिक प्रिय वाटतं. आणि ज्ञानामध्ये, आध्यात्मिक ज्ञानामध्ये आम्ही मागं चाललेलो आहोत, अज्ञान आम्ही होत चाललेलो आहोत.
जर आम्ही आमच्या हातून मंडळांचा त्या मसिहाच्या मंडळांचा नाश होते, तर त्या अर्थी आमचा देखील तो नाश स्वतः मसिहा करणार. आणि मग हा भाग आपला इथं समाप्त झालेला आहे. दुसरा स्टेशन. या दुसऱ्या स्टेशनमध्ये जे काय की आम्हाला उपवासाच्या बाबतीत नेमकं कोणाच्या स्मरणात कोणी चालू केले आणि केव्हा चालू केले ह्याचा संपूर्ण इतिहास पुराव्यासकट आणि पवित्र शास्त्रातील काही रेफरन्स वाचनाच्या माध्यमातून आपण पाहिले. पुढचं जेवण झाल्यानंतर आपले जे काय आहे की कधी होईल तेव्हा फटाफट जेवण झालं की मला वाटतं आता 2 वाजून गेले, तर 3:30 वाजता 3-3:30 पर्यंत 3:30ला पुढची सेशन आपलं चालू आहे. आणि पुढचं स्टेशन चालू झाल्यानंतर जे काय की त्यामध्ये मरिया व येशुवा बाळाचं चित्र हे नेमक्या कोणत्या व्यक्ती आहेत त्याचं, आणि चौथा विषय ईस्टर ह्या शब्द मध्ये कोणतं सैतानिक गुज आहे त्याबद्दल जे काय की आपल्याला त्या गोष्टी